काळात राज ठाकरेंनी तर फतवा दाखवलाच होता, फतव्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यामुळे एक प्रकारचा वोट जिहाद हा महाराष्ट्रामध्ये आपला बघा, कोणी कोणाला वोट द्यावं याबद्दल ही लोकशाही आहे, कोणी कोणाला देऊ शकतो. पण अशा प्रकारे वोट जिहाद करून एखाद्या पक्षाला हरवण्याचा प्रयत्न करणं, मला असं वाटतं की याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती योग्य नाही आहे. आणि आम्ही जर हिंदुत्व बोललो तर आम्ही जातीवादी, आणि यांनी वोट जिहाद करून या ठिकाणी मतं घ्यायचे, आणि हे सेक्युलर, हे असं सेक्युलरिझम चालणार नाही. आम्ही हिंदुत्ववाद मांडला तर आमच्यावर हे त्या ठिकाणी टीका करतात, आणि स्वतः मात्र जाऊन त्या ठिकाणी पाया पडून पडून आणि शपथा देऊन देऊन धार्मिक स्थळांमध्ये वोट मागतात. त्यामुळे कुठेतरी हे सत्य महाराष्ट्राच्या समोर आलंच पाहिजे, आणि ते सत्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ते देशाचे नागरिक नाही आहेत, ते मतदार नाही आहेत. आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया आघाडी म्हणून देशभरात जर आपण पाहाल, अयोध्येत कोणी मतदान केलंय? जसं मी विचारलं, वाराणसीत कोणी मतदान केलंय? यूपीमध्ये कोणी मतदान केलंय? हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, दलित सगळ्यांनी आम्हाला मतदान केलंय. जे कोणी ह्या देशाचे नागरिक आहेत, जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी लढत होते, जे कोणी आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी लढत होते, आणि जे कोणी भाजपाच्या ह्या घाणेरड्या राजकारणाविरुद्ध लढत होते, त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि तुम्ही पहा, तुम्ही आत्ता लिहून देतो तुम्हाला, भाजप हरियाणा हे हरत आहे, काँग्रेस स्वीप करत आहे. ह्याचं पहिलं चिन्ह हे आहे की आज प्रधानमंत्री महोदय परत पाकिस्तानवर बोललेत.